फसवणुकीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अंबड गुन्हे शाखेच्या ताब्यात. अंबड गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी. फसवणुकीच्या गुन्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून पाहिजे असलेला आरोपी अंबड गुन्हे शाखेने अटक केला आहे. फिर्यादी सौ किरण विकास चंदे वय 47 राहणार गंगापूर रोड नाशिक यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. संशयित आरोपी मनसूर आलम इद्रिस खान यांनी त्याच्या ब्रँडमार्क ॲडव्हर्टायझिंग कंपनीमार्फत सिटी सेंटर मॉल गोविंदनगर येथील सिग्नल परिसरात होर्डिंग लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देतो असे सांगून वेळोवेळी सुमारे 5 लाख रुपये ॲडव्हान्स व रोख ऑनलाईन स्वरूपात घेतले. मात्र ही रक्कम जागा मालकांना न देता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून विश्वासघात व आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. अंबड गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार भगवान जाधव व भूषण सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी वडाळा पाथर्डी रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व पथकाने इंदिरानगर नाशिक येथे सापळा रचून मनसूर आलम इद्रिस खान वय 42 राहणार एकता कॉलनी इंदिरानगर यास ताब्यात घेतले. तो सदर गुन्ह्यातील पाहिजे संशयित आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पुढील कारवाईसाठी त्याला गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरण कुमार चौहान, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील तसेच पथकातील अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीरित्या पार पाडली. स्टार 1 महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक.